भाग 6 राज्य प्रकरण 1 सर्वसाधारण. सर्वसाधारण म्हणजे एक व्याख्या प्रचलित करण्यासाठी. तर काय म्हणतं या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक असेल तर राज्य या शब्दप्रयोगात जम्मू व काश्मीर राज्याचा समावेश नाही. म्हणजे या प्रकरणामध्ये या भागामध्ये घटनेच्या भाग 6 मध्ये दिलेली 6 प्रकरणे व 115 अनुच्छेद हे जम्मू काश्मीरला लागू होणार नाहीत. म्हणजे जम्मू काश्मीर सोडून जो इतर भारत देश आहे त्या भारत देशातल्या सर्व राज्यांना केंद्रशासित प्रदेशांना व इतर भूभागांना हे लागू पडेल. प्रकरण 2 कार्यकारी यंत्रणा. राज्यपाल ही रचना आहे. ही रचना आपण बघून घ्यायची की राज्यपालापासून सुरुवात होते. म्हणून तुम्ही पहिला म्हणणार की पहिलं विधिमंडळी यंत्रणा का नाही आहे, पहिला कार्यकारी यंत्रणा का घेतलाय? कारण राज्यपाल हा प्रत्येक राज्याचा शासकीय प्रमुख आहे, संविधानिक प्रमुख आहे आणि म्हणून आपण कार्यकारी यंत्रणा या ठिकाणी प्रकरण 2 मध्ये अनुच्छेद 153 असं सांगतं की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. परंतु असे की एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यास या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही. एका राज्याला 2 राज्यपाल नसतील, एका राज्याला एकच राज्यपाल असेल, परंतु 2 राज्यांमध्ये एकच माणूस राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळू शकतो. अशी काही उदाहरणं आहेत की एम कृष्णा होते, त्यांच्याकडे आंध्र आणि महाराष्ट्र असा याचा कारभार काही दिवसांसाठी दिला गेला होता. त्यानंतर दुसरे नियुक्त झाले होते. घटनेने ही एक सवड दिलेली आहे की जर अशी परिस्थिती निर्माण झाली की शेजारच्या राज्यामध्ये किंवा आजूबाजूच्या कुठल्या राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त नसेल, अशा वेळी त्या राज्यपालाचा कारभार एखाद्या राज्यात असलेल्या राज्यपालाकडे दिला जाऊ शकतो किंवा तशा राज्यातला राज्यपाल त्या राज्यपालासाठी आवश्यक असेल त्या कालावधीसाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करा जाऊ शकतो. एक माणूस 2 राज्यांचा राज्यपाल असू शकतो, पण एका राज्याला 2 राज्यपाल असू शकत नाही. पुढे अनुच्छेद 154 असं म्हणतं, राज्याचा कार्यकारी अधिकार. कार्यकारी बघा, हे शब्द लक्षात घ्या, वारंवार येतो. जेव्हा कार्यकारी येतो तेव्हा तो विधिमंडळीय आणि न्यायिक नाहीये. जेव्हा विधिमंडळ येतो तेव्हा तो कार्यकारी नाहीये. राज्याचा कार्यकारी अधिकार. राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी निहित असेल आणि त्याचा वापर या संविधानानुसार त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत केला जाईल. राज्यपाल हा कार्यकारी प्रमुख कार्यकारी अधिकारी हा प्रत्येक राज्याचा असेल आणि त्याचा कारभार स्वतः राज्यपाल किंवा राज्यपालांनी त्याच्या अखत्यारीत नेमलेलं जे मंत्रालयीन कर्मचाऱ्याचं नेटवर्क असेल त्यांच्या मार्फतीने पार पाडला जाईल. समभाग 2 अनुच्छेद 154 असं म्हणतो की या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे एक कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यात प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राज्यपालाकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही किंवा राज्यपालास दुय्यम असलेल्या कोणत्याही प्राधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यात संसदेला किंवा राज्य विधिमंडळांना प्रतिबंध होणार नाही. या ठिकाणी राज्य विधिमंडळ हा शब्द टाकलेला आहे. म्हणजे राज्यपालास दुय्यम असलेल्या कोणत्याही, इथं नायब राज्यपाल, डेप्युटी गव्हर्नर अशी जर संकल्पना असेल जी दिल्लीमध्ये आपण प्रकार बघतोय, राज्यपाला दुय्यम असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे संसद किंवा राज्याचं विधिमंडळ हे अशा प्रकारचं पद, सबऑर्डिनेट किंवा दुय्यम पद राज्यपालाच्या पदासाठी निर्माण करू शकते किंवा तसं एखाद्या पदावर एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते. या ठिकाणी राज्य विधिमंडळ हा संदर्भ महत्वाचा आहे. पहिल्या याच्यामध्ये असं म्हटलंय, कोणत्याही विद्यमान कायद्यात अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यास प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राज्यपालाकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही. म्हणजे
हे दुसरं मी पहिल्यांदा एवढ्यासाठी वाचलं की पहिल्यामध्ये संसदेला जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्या संसदेच्या अधिकाराप्रमाणे सुद्धा राज्यपाल जे काही अधिकार राज्यपालांचे असतील तशाच स्वरूपाचे अधिकार किंवा त्याहून अधिक अधिकार जर एखाद्या दुसऱ्या पदासाठी निर्माण करून संसदेने दिले असतील तर संसदेला ती मुभा आहे. कशाच्या बाबतीत? कार्यकारी पद्धतीच्या बाबतीत, कारण हा कार्यकारी अधिकाराचा अनुच्छेद आपण अभ्यासतो आहोत. कार्यकाराच्या बाबतीत आणि त्या बरहुकूम राज्याच्या विधिमंडळाला सुद्धा ते अधिकार दिले. म्हणजे जसे संसदेला अधिकार आहे तसे विधिमंडळालाही अधिकार आहे की विधिमंडळ सुद्धा राज्यपालाच्या अधिकाराच्या पूर्तीसाठी एखादं दुय्यम पद निर्माण करून त्याच्याकडे राज्यपालांचे अधिकार हस्तांतरित करू शकते आणि राज्यपालाला जे अधिकार आहे ते राज्यपाल पालन करू शकते. त्याशिवाय दुसरं असं पद कुठं निर्माण झालं तर त्या पदाला सुद्धा ते अधिकार प्रदान केले जाऊ शकतात. जर तरच्या या गोष्टी आहे. या जर तरचा संदर्भ आपल्याला पुढे आपण जसं जाऊ अनुच्छेदांच्या चर्चेमध्ये स्पष्ट होत जाईल. तुर्तास या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे समभाग 2 तर मी परत एकदा वाचन करतो, याच्यामध्ये कुठली गल्लत होऊ नये. अनुच्छेद 154 समभाग 2 या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्यात प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राज्यपालांकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही. म्हणजे संसदेला जर वाटलं की राज्यपालांकडे जे अधिकार द्यायचे आहे ते अधिकार आपण या प्रावधानात लिमिटेड करून द्यायचे, उरलेले अधिकार दुसऱ्या कुठल्या प्राधिकाऱ्याला द्यायचे तर संसद करू शकते. आणि तशाच प्रकारे दुसऱ्या खंडामध्ये जे म्हटलेलं आहे की राज्यपाला दुय्यम असलेल्या कोणत्याही प्राधिकाऱ्यात कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्याचं संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला प्रतिबंध होणार नाही. म्हणजे पहिल्या खंडात जे म्हटलं की जी कारवाई संसद करू शकते तशी कारवाई करण्याची मुभा राज्याच्या विधिमंडळाला आहे, म्हणजे विधानसभेला, विधान परिषदेला. हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. पुढचा अनुच्छेद राज्यपालाची नियुक्ती. राज्याचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून सहीनिशी स्वयंमुद्रांकित अधिकार पत्राद्वारे नियुक्त केला जाईल. स्वयंमुद्रांकित, दुसऱ्याला अधिकार ते नाही. राज्यपाल आपला राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीला तसं सांगू शकणार नाही. राज्याचा राज्यपाल नेमताना राष्ट्रपतीची सही असली पाहिजे आणि सही सिक्क्यानी सी त्यांचं ते नियुक्तीपत्र जारी झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्यपालाची नियुक्ती ही महामहिम राष्ट्रपती यांच्याकडून करण्यात येणार. 156 अनुच्छेद असं म्हणतो राज्यपालाचा पदावधी किती काळ ते आपल्या पदावर राहू शकतात. पहिलं समभाग बघणं आवश्यक आहे. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल. आता राष्ट्रपतीची मर्जी हा शब्द अधोरेखित करून बघण्यासारखा आहे. राष्ट्र ऍट द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, हे जे प्लेजर ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे राष्ट्रपतींची मर्जी आहे त्याचा तुम्ही विचार आता या ठिकाणी केला पाहिजे. कारण आपण याच्या आधी सगळं भाग 5 बघितलेले आहे की राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे कोणाची मर्जी? ही केंद्रीय मंत्रिमंडळाची मर्जी. कारण राष्ट्रपती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय काहीही करणार नाही. म्हणजे उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना सल्लावजा विनंती केली की तुम्ही अमुक राज्याचा राज्यपाल बदला, त्याचा 2 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे परंतु तो आता आम्हाला तिकडे राज्यपाल म्हणून नको, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाचे जे वैधानिक अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून आम्हाला तो राज्यपाल बदलायचा आहे तर तो तुम्ही बदलून द्या, त्या ठिकाणी या माणसाची नियुक्ती करा. राष्ट्रपती आपण बघितल्याप्रमाणे जास्तीत जास्त काय करू शकतो, त्याचा पुनर्विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतो. किंवा मग केंद्रीय मंत्रिमंडळ अति जास्त सुज्ञ असेल तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ठराव पारित करून त्याच्यावर चर्चा घडवून आणू शकते. पण जेव्हा एका पक्षाचं अघोरी बहुमत असतं जे लोकशाहीला घातक आहे आणि एकाधिकारशाहीला पूरक आहे, अशा वेळी केंद्रीय मंत्रिमंडळ परत 2 आठवड्याच्या आत आम्हाला पुनर्विचार केल्यानंतर या ठिकाणी हेच मत ठाम आहे
आणि तशी कारवाई करावी तर राष्ट्रपतींना ती कारवाई करावी लागणार. परंतु जेव्हा अशी कारवाई राष्ट्रपतीच्या सहीनी आणि शिक्क्याने होते, म्हणून घटनेमध्ये राष्ट्रपतींची मर्जी हा संदर्भ आलेला आहे, तो आपण लक्षात घ्यावा. मी तर म्हणेल की क्वालिफिकेशन याच्यामध्ये एक संविधानिक लोकशाहीच्या माध्यमातून दिलेलं आहे की माणसाची गुणवत्ता फक्त डिग्री आणि याच्यावरून असावी की नसावी त्याच्याबद्दलचा भाग आहे. म्हणजे वसंतदादा पाटलांचं फार बोलकं उदाहरण आहे की 7वी शिकलेला माणूस अनेक राज्यांचा राज्यपाल होता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पण होता. म्हणजे गुणवत्ता ही आपण अशी धारण करत नाही, परंतु जी पात्रता आहे, जे एक वय दिलेलं आहे आणि बाकीच्या काही गोष्टी भारताचा नागरिक वगैरे हे दिलं आहे. जो प्रश्नकर्त्याच्या मनात खरं खरं किंतु आहे तो हे आहे की शैक्षणिक याचं काय, गुणवत्तेचं काय? आणि दुसरा प्रश्न, जर तो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसणार असेल, तर मला असं वाटतं त्याच्या मनात हाही प्रश्न आहे की जेव्हा राष्ट्रपती नियुक्त होतो, तर साधा कलेक्टर नियुक्त होत असताना ची एवढी मोठी परीक्षा होते. साधा डेप्युटी कलेक्टर राज्यामध्ये निवृत्त होत असताना ची एवढी क्लिष्ट प्रक्रिया असलेली परीक्षा असते, तर यांच्यासाठी परीक्षा का होत नाही? असा जर प्रश्नकर्त्याच्या मनात असेल, तर तसं काही प्रावधान संविधानामध्ये आजपर्यंत तरी उपलब्ध नाही. परंतु असं जर तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांना उद्या वाटलं आणि तुमचे त्या पद्धतीचे विद्वान लोक हे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, राज्याच्या विधानसभांमध्ये आणि राज्य परिषदेमध्ये जर गेले, तर अशा प्रकारचा कायदा होऊ शकतो. तसे बदल राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये केले जाऊ शकतात, की एखादा व्यक्ती जर राज्यपाल म्हणून एका राज्याचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार असेल, तर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यासाठी जर एवढी परीक्षा आहे, तर त्यांच्यासाठी परीक्षा का नसावी? मी या मताशी सहमत आहे की त्यांच्यासाठी एक स्क्रीनिंग टेस्ट असली पाहिजे. ती स्क्रीनिंग टेस्ट कमीत कमी त्यांचं संविधानिक ज्ञान तरी जोखून घेणारी असली पाहिजे. साधं कोण बनेगा करोडपती मध्ये तुम्हाला जेवढा विचार करायला लावतात, तेवढा तरी विचार आजकालचे काही काही राज्यांचे राज्यपाल बघितले तर ते करतात का हो? ते करत नाही. आणि म्हणून या गोष्टीचा फायदा जर कोणाला होत असेल, तर तो पक्षीय राजकारणाला या ठिकाणी होतो, हे लक्षात. घटनेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं बदल करून जर स्पर्धा परीक्षा किंवा एक स्क्रीनिंग टेस्ट या पोस्टसाठी आणली, तर सगळं ठीक होईल असं वाटतं का? म्हणून मी म्हणालो की घटनेमध्ये एक अदृश्य नैतिक शक्ती, इथिकल आणि मॉरल स्टँडर्ड काम करत असते. म्हणून हे अदृश्य आहे, ते गृहीत धरलेलं आहे संविधानाने, की ज्या ठिकाणी राज्याचा प्रमुख कार्यकारी म्हणून राज्यपाल नेमणूक होईल, तेव्हा त्याच्यामध्ये हे क्वालिफिकेशन असली पाहिजे. परंतु त्या क्वालिफिकेशन मध्ये स्पर्धात्मक रीतीने जर बघितलं, तर ज्या माणसाला त्या राज्याचं अबकड समजत नाही, तो त्या राज्याचा सांस्कृतिक आणि भौगोलिक भाग याच्या आधी कधीही नव्हता, त्याला भौगोलिकतेशी काही पडलेलं नाही, केवळ एखाद्या भूभागाला भेट देऊन राजासारखी भेट त्याची झाली म्हणून 4 लोकांना येऊन मग नृत्य आणि कार्यक्रम केला की त्यांना त्या भूभागाची माहिती होणार का नाही होणार? त्यांना तिथली सांस्कृतिक, तिथली सोशो इकॉनॉमिक याचं बारीक निदान किंवा अभ्यास आहे का? तर हे जे प्रश्न मनात पडतात ना आपल्या, त्या प्रश्नातून हे निर्माण होतं की केवळ संविधानिक शिरस्त्याचा सरसकट वापर होऊन जो राजकीय फायदा या बाबींचा उचलला जातो, त्याला कुठेतरी आपलं संविधान अपुरं पडतंय का? तर उत्तर आहे येस. आणि ती अपूर्णता जर तुम्हाला पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा मार्ग संविधानातच दिलेला आहे. परंतु तो मार्ग कोणाच्या माध्यमातून जाईल? तो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जाईल. आणि जेव्हा लोकप्रतिनिधी एका समूहाचं, एका पक्षाचं प्रतिनिधित्व करायला तिकडे गेले असतील आणि ते सत्ताधारी झाले असतील, तर ते कशाला असे बदल करतात? सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे जे अघोरी चक्र निर्माण झालेलं आहे, ते भेदायचं कसं आहे? प्रश्नातून प्रश्न, त्याच्यातून उपप्रश्न हे निर्माण झाले पाहिजे. आणि म्हणून मी या मताशी सहमत आहे की तरुणांच्या जर असं म्हणत असेल की अशी स्क्रीनिंग टेस्ट, एक चाचणी परीक्षा या पदांसाठी का होऊ नये? सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश ठेवा. अजून एखादं काहीतरी घटनेमध्ये आस्थापना निर्माण करा, की जे या परीक्षा घेऊन सांगतील की नाही, ही 10 माणसं
कुठल्याही राज्याचा भारतातल्या राज्यपाल होण्याच्या कुवतीची आहेत आणि त्याप्रमाणे ते द्या. तिथं ते 82 वर्षाचे शेखावत सुद्धा काही राज्यांचे राज्यपाल होतात, की ज्यांना काय किती कळतं, किती नाही कळत, किती समजतं, किती समजत नाही. मग त्याच्यावरही यांची उत्तर अशी असतात, की नाही लोककल्याण ही काही कल्पना ज्ञानातून येत नाही हो, ती अनुभवातून येते. पण ठीक आहे, तुमची अनुभव सिद्धता आम्ही अजिबात नाकारत नाही. तुम्ही महानुभावी असणार, पण तुमचा महानुभाव कुठल्यातरी चाचणीतून प्रकट होऊ द्या ना. जेणेकरून आज प्रत्येक राज्यामध्ये जे संविधानिक आणि वैधानिक प्रश्न जी तेढ निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसजी ज्या पद्धतीने युक्तिवाद करून लोकांची दिशाभूल करणारी विधानं करत आहे, त्याला तरी विराम बसेल ना. कोण इथं मोठा समजायचं, कोण ठरवायचं? तुम्ही तुमची पाठ ठोकटून घ्यायची का? तुम्ही यथोचित काहीतरी कराल म्हणून तुम्ही खूप मोठे विरोधी नेते असं समजायचं का? स्वप्न काय पडतात मुख्यमंत्री होण्याची आणि ह्यांना काय, म्हणजे या स्वप्नारंजनातच आपण आहोत. संविधानाच्या पारायणात जरा लक्ष द्या. माझं म्हणणं या लोकांना आहे, संविधानाच्या पारायणात लक्ष द्या, जरा बघा संविधानात काय सांगितलेलं आहे. जर त्या संविधानाला त्रुटी असतील, ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. ही तरुणांची, या देशातल्या युवकांची, समाजाची हाक आहे की त्या त्रुटी तुम्ही नष्ट केल्या पाहिजे. त्या नष्ट झाल्याशिवाय कारभार व्यवस्थित चालणार नाही. राज्यपालाकडे 12 लोकांची यादी पडू नये. राज्यावरून हा माणूस तुम्ही कसा निवडला? हा क्रीडा क्षेत्रातला माणूस आहे, हा शिक्षण क्षेत्रातला माणूस आहे. काय याचं योगदान आहे? काय समाजासाठी? बरोबर आहे, राज्यपालांना ते त्याचे अधिकार आहे बघण्याचे. पण तुम्हाला त्याच्या आधी हे बघण्याचे अधिकार आहे की जे राज्यपाल आमच्यावर थोपवलेले आहे, ते राज्यपाल पक्षनीय आहेत की घटनानीय आहेत, संविधाननीय आहेत? तर निश्चितच उत्तर आहे ते पक्षनीय आहे. मग घटनानीय जे जर असतील तर घटनेचं नॉलेज किंवा घटनेचं कारभार नुसतं तत्वाने, नुसतं लॉजिकने, टेक्निकल बाजूने चालून कसं चालेल? लोककल्याणकारी राज्य आहे. लोकांचाही त्याच्यामध्ये विचार घेतला पाहिजे, की ही प्रावधानं आपल्या संविधानामध्ये उपलब्ध आहेत की नाही, त्याचाही विचार झाला पाहिजे. आणि म्हणून या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढंच, की अशा प्रकारची योग्यता ज्या माणसाकडे असेल तो माणूस राज्याचा राज्यपाल असला पाहिजे, ही जी भावना आहे, मी या प्रश्नकर्त्याचं त्यासाठी कौतुक करतो. पुढे राज्यपाल राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करणे, स्वतः त्याला वाटलं तर ते राजीनामा देऊ शकतात. समभाग 3 असं म्हणतो, या अनुच्छेदाच्या पूर्वगामी तरतुदींना अधीन राहून राज्यपाल ज्या दिनांकास तो आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करील. कमाल पदधारणा जी आहे ती 5 वर्ष एवढ्या पदावधीसाठी, कालावधीसाठी असेल. परंतु याला एक परंतु दिला, परंतु असे की राज्यपाल त्याचा पदावधी संपला असला तरीही त्याचा उत्तराधिकारी स्वतःचे पद ग्रहण करीपर्यंत पद धारण करणे चालू ठेवी. म्हणजे आपला रिलीव्हर, आपला पदाधिकारी येईपर्यंत आपण त्या पदावर राहू शकता. मग ते 5 वर्षाहून थोडं अधिक झालं तरीही चालेल, असं हे परंतुकामध्ये म्हटलेलं आहे. तर आज जी 4 अनुच्छेद आपण बघितले, त्याच्यामध्ये पहिलं व्याख्या, हे कुठल्या भूभागाला लागू पडतं. प्रत्येक राज्याला राज्यपाल असेल. राज्याचे कार्यकारी अधिकार, त्याच्यावर संसदेत पारित करण्यात आलेल्या कायद्याचं अधिपत्य आणि राज्याच्या विधिमंडळात पारित करण्यात आलेल्या कायद्यांचं अधिपत्य असेल. राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती करेल स्वतः आणि राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार किंवा ते राजीनामा देईपर्यंत किंवा त्यांचा कालखंड 5 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत किंवा मग त्यांच्या ठिकाणी दुसरा उत्तराधिकारी नेमला जाईपर्यंत राज्याचे राज्यपाल असतील. त्या अनुषंगाने जो प्रश्न आला त्या प्रश्नाचे आपण आढावा घेतला. उद्या आपण 78व्या पुष्पामध्ये अनुच्छेद 157 पासून राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठीची अर्हता, क्वालिफिकेशन, त्याचा विचार करणार आहोत. परत काही प्रश्न असतील तर निश्चितपणे त्याचा आढावा आपण घेऊ. तुर्तास आज वेळेची मर्यादा लक्षात घेऊन इथेच थांबतो. धन्यवाद. भाग 6 मध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे की राज्याच्या एकंदर कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आलाय. आपण 5 भागामध्ये संघ राज्य, ज्याला केंद्र सरकार, केंद्र शासन, केंद्रीय प्रशासन याचा आढावा घेत होतो. आता युनियन ऑफ इंडिया हे सोडून आपण स्टेट ऑफ इंडिया या प्रांतामध्ये येत आहोत. आणि हे महत्वाचं अशासाठी आहे सांगणं की राज्य आणि केंद्र याच्यामधले
जे काही संबंध आहेत, ते संबंध नेहमी ही लोकशाही संविधानिक यंत्रणा असल्यामुळं तणावाखाली असतात. राज्याला अधिकार जास्त की केंद्राला अधिकार जास्त? निश्चितपणे संघराज्याची जी कल्पना आहे, युनियन ऑफ स्टेट्स, ह्याचा जो संदर्भ आहे, फेडरलिझमचा जो संदर्भ आहे, त्या संदर्भानुसार केंद्र हे प्रभावशाली आहेत आणि केंद्र कुठल्या कुठल्या बाबतीत किती पद्धतीने प्रभावशाली होऊ शकतं, याचं मोजमाप, याच्या मर्यादा, याचे निर्बंध हे घटनेने स्वतः आखून दिलेले आहे, ज्या आपण भाग 5 पर्यंत केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या यंत्रणा, त्यांना असणारे कायदेविषयक, कायदेमंडळीय, संसदीय अधिकार, त्यांना असणारे मंत्रिमंडळाच्या परिषदेच्या माध्यमातून कार्यकारी अधिकार आणि त्यांच्याकडे विहित असलेले राष्ट्रपती आणि न्यायपालिकेवर जे काही कुरघोडी करण्याचे अधिकार आहेत, जे विशिष्ट मर्यादेपर्यंतच करू शकतात, त्याचाही आपण उहापोह करून ही सगळी चर्चा इथपर्यंत आणलेली आहे. आता जेव्हा राज्य या प्रांतावर आपण येतो, तेव्हा राज्यावर केंद्राचा अंकुश आहे का? तर घटनेच्या शिरस्त्याप्रमाणे होय, तो आहे. पण केंद्राच्या अंकुशाला निरंकुशता म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. कारण शेवटी हे जनतेचं राज्य आहे. वी द पीपल ऑफ इंडिया आर सुप्रीम. आणि म्हणून जशी संसदेमध्ये खासदारांची यंत्रणा कार्यरत असते, तशीच राज्यांमध्ये आमदारांची यंत्रणा हे विधिमंडळीय कार्यकर्ते म्हणून कार्यरत असते. आणि विधिमंडळीय विधानसभेला जे अधिकार आहेत, त्या अधिकारावर केंद्राचं किती दडपण येऊ शकतं, याचा विचार सुद्धा आपल्याला या भाग 6च्या अनुषंगाने करायचा आहे. भाग 6च्या एकंदर परिपाठामध्ये आपल्याला दिसेल की 6 प्रकरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, आणि या भाग 6ची जी अनुच्छेद संख्या आहे ती साधारण 115 आहे. म्हणजे आता अनुच्छेद 152 पासून आपण 6व्या भागाला जी सुरुवात करतोय, ती अनुच्छेद 237 पर्यंत आपण या भाग 6 मध्ये अनुच्छेद वेगवेगळ्या प्रकरणात विभागलेले बघणार आहोत. या अनुच्छेदाची रचना कशी एकाखाली एक केली आहे, हेही बघणे या ठिकाणी औचित्याचे होणार आहे. याचं कारण असं आहे की भाग 5 पर्यंत आपण जी घटना बघितली, तर तुम्हाला दिसेल की कायदेविषयक, त्यानंतर कार्यकारी म्हणजे लेजिस्लेटिव्ह, नंतर एक्झिक्युटिव्ह, त्यानंतर न्यायपालिका, त्यानंतर न्यायपालिकेची यंत्रणा, त्यानंतर मंत्रिपरिषद, मंत्रिपरिषदेनंतर मंत्रिपरिषदेमध्ये पारित होणारी बिल, अर्थकारण, धनविधेयक, वित्तीय, हे जे सगळं आपण बघत आलो, त्याच अनुक्रमाने किंवा त्याच पद्धतीच्या रचनेप्रमाणे आपल्याला राज्याची रचना केलेली या ठिकाणी दिसते. ठीक आहे, केवळ रचना म्हणून आपण याच्याकडे न बघता थोडस बिटवीन द लाईन्स आपण हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की राज्याचे अधिकार कुठल्या क्षेत्रामध्ये अबाधित आहेत, त्यांना स्वायत्तता आहे, ऑटोनॉमी ज्याला म्हणतो ती आहे, आणि कुठल्या स्फिअर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, स्फिअर ऑफ गव्हर्नन्स मध्ये, कुठल्या शासकीय आणि प्रशासकीय प्रांतामध्ये राज्यांवर केंद्राचं दडपण आहे, हे आपण या ठिकाणी बिटवीन द लाईन्स बघणार आहोत. आणि त्याच बरोबरीने आता जे चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा इतरही राज्यांच्या काही राजकारणात असेल, कर्नाटक असेल, उत्तरांचल असेल, बिहार असेल, या राज्यामध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, उत्तर प्रदेश असेल की जिथे शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे, या सगळ्या राज्यांमध्ये चाललेल्या राजकीय घडामोडी शासकीय आणि प्रशासकीय चष्म्यातून आपण जेव्हा बघू, बघा शब्दांची गल्लत होऊ देऊ नका, राजकीय घडामोडी शासकीय आणि प्रशासकीय चष्म्यातून बघायचं आहे. राजकारण जर डोक्यात असेल तर हे दोन डोळे, एक शासन आणि एक प्रशासन, या दृष्टीनं आपण आपल्या बुद्धीचा वापर करून या दोन्ही चष्म्यातून वस्तुस्थिती, आजची सद्यस्थिती काय आहे आणि ती किती घटनेनुरूप आहे की घटना विरोधी आहे, याचाही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने हे संविधानाचं पारायण होईल. नुसतं कलम वाचणं
त्याचे शब्द, त्याचे गूढार्थ, त्याचं स्पष्टीकरण समजून घेणं एवढं न ठेवता आपण पारायण जेव्हा एखाद्या गोष्टीला म्हणतो, त्याचं पारायण करत असताना या सगळ्या मुमुक्षू पद्धतीने गोष्टीचा आढावा घेणं अपेक्षित आहे. आणि तो का घ्यावा? सहज प्रश्न असतो. तो का घ्यावा? तुम्ही म्हणता म्हणून घ्यायचा का? नाही. तर तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी या राजकारण नावाच्या संकल्पनेचा अनन्वित संबंध प्रस्थापित केला आहे. रोजच्या राजकीय घडामोडीतून तुमचं जीवन प्रभावित होत आहे. आणि अशा वेळी आपल्या जीवनमानाचा विचार करताना, आपल्या अस्तित्वाचा विचार करत असताना आपल्याला हे संविधान किती उपयुक्त आहे याचा जर तुम्हाला सर्वंकष आढावा घ्यायचा असेल, तर या संविधानाच्या पारायणामध्ये आपल्याला या 3-4 डायमेन्शननी तिन्ही चारही दिशेनी विचार केला पाहिजे, त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतील त्या ठिकाणी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ती उत्तरं संविधानात आहे, संविधानाच्या चौकटीत शोधता येतात, ती संविधानाच्या चौकटी बाहेर असलेल्या समाजकारणात शोधता येतात, अर्थकारणात शोधता येतात. याचाही या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. कारण अनेक जात, संप्रदाय, धर्म, खंड, संघ याच्यामध्ये विभागलेला आपला जो समाज आहे, या सगळ्या समाजाचा एकत्रित सर्वंकष समावेशक विचार करत असताना आपल्याला या सर्व गोष्टी विचारात घेणे महत्वाचे आहे. आणि म्हणून या भाग 6 मध्ये राज्य नावाची जी संकल्पना आपण चर्चेला घेणार आहोत, ती जास्त बारकाईने आपण बघणं आवश्यक आहे. आपल्या समोर आतापर्यंतचा केलेला अभ्यास 5 भाग या घटनेतले काय सांगतात, की केंद्र शासनाबद्दलच्या सगळ्या यंत्रणा आपण बघितल्या. तेव्हा आपल्याला तुलना करण्यासाठी हा आढावा नव्हता आपल्याकडे, परंतु आता राज्य सरकारांची यंत्रणा बघत असताना आपल्याकडे केंद्र सरकारची यंत्रणा कशी आहे हे आढावा घेण्यासाठी समोर आहे. आपल्या समोर तुलना करण्यासाठी एक मॉडेल आता तयार झाले या 5 भागातून. तुमच्या मनाला हे प्रश्न पडले पाहिजे की 5व्या भागापर्यंत केंद्राला हे अधिकार आहे, मग राज्याचे हे अधिकार आहे, तर केंद्राचे अधिकार राज्याच्या अधिकारावर सावली म्हणून येतात का, की राज्याला स्वायत्तता आहे, राज्याचे स्वतंत्र अधिकार आहे? असा जेव्हा विचार आपण करू तेव्हा सहजपणे न चुकता आपल्या हातून ही तुलना होणार आहे. या तुलनेचाही आपण विचार करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना संविधान हे प्रमाण मानून, संविधानाला आधारभूत ठेवून आपल्याला हे पारायण पुढे न्यायचं आहे. तरच हे खऱ्या अर्थाने बुद्धिप्रामाण्यवादाचं लक्षण होईल, बुद्धिप्रचूर असं अभ्यासाचं लक्षण होईल आणि तेव्हाच त्यातून आपल्याला काहीतरी मौलिक हाती येईल. उदाहरणार्थ आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कालचंच की परवाचं स्टेटमेंट आहे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचं, की केंद्राने राज्यांच्या अधिकारावर घाला घातलेला आहे. अरे पण हा साक्षात्कार तुम्हाला आताच कसा काय झाला? याच्या आधी जेव्हा घटना दुरुस्त्या झाल्या, घटना दुरुस्तीमध्ये आरक्षणाचे अधिकार 102वी घटना दुरुस्ती करून संसदेमध्ये केंद्राने राज्याकडून जेव्हा काढून घेतले, तेव्हा तुमचे खासदार काय करत होते? तेव्हा तुमचे माईक का बंद पडले होते? तुमचे इथले करंट कुठे गेले होते? ते कालोचित आणि परिस्थितीनुरूपच कसे उद्भवतात? कारण तुम्हाला संविधानाच्या दृष्टीने लोककल्याणकारी राज्य करण्यापेक्षा पक्षीय राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. जर कदाचित तुमचं केंद्र सरकारांची सोयीसुतूक असतं किंवा केंद्रात बसलेल्या पक्षाबरोबर जर तुमची युती असती, तर तुम्ही हे बोलला असता का? नाही बोलला असता. तुम्ही कोणीतरी आपला राजकारण या प्रांतात कसा फायदा करून देऊ शकतो तेवढंच बघता आणि जर नुकसान झालं तर बोंब मारायला लागता. इतका मोठा इतिहास वाचायचा झाला तर आहे. सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, एवढा मोठा इतिहास आहे की अनेक वेळा केंद्राचं दडपण आणि केंद्राचे अघोरी पंजे राज्यांवर आलेले आहे. उत्तरांचल पासून तर राज्यपाल बदलण्यापासून तर काय काय गोष्टी या भारत देशामध्ये घडलेल्या आहे. तेव्हा तुमच्याकडून काही प्रतिक्रिया त्याच्यावर आली किंवा जनता भूमी कशी स्टेटमेंट आली असं कुठेही बघण्यात आलं नाही. आता तुम्ही हे स्टेटमेंट करताय कारण याच्यामध्ये तुमचा काहीतरी
पक्षीय अजेंडा राजकारणाच्या माध्यमातून उदयास येतो, हे जनतेने लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा बीजेपी म्हणते, म्हणजे बीजेपीचं जे मुखपत्र आहे आज महाराष्ट्रातलं, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे घटना संपवायला निघालेले आहेत. आम्ही जे काही करतोय ते संविधानाच्या शिरस्त्यानुसार करतोय. केंद्राने जे काही कायदे केले, ज्या काही दुरुस्त्या केल्या, त्याच्यामध्ये प्रावधान आहे आम्हाला घटनेमध्ये आणि त्या घटनेच्या प्रावधानानुसार आम्ही सगळं करतोय. आणि आम्ही राज्य शासनाला किंवा शिवसेनेला किंवा उद्धवजी ठाकरेंना आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही. अरे संविधान जाणणाऱ्यांनो, तुम्ही जर ही भाषा करायला लागले तर लोकांनी तुमच्यावर कितपत विश्वास ठेवायचा? हे महत्वाचे मुद्दे आहेत. सद्यस्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये विचार केल्याशिवाय तुम्हाला या संविधानाच्या पारायणात पुढे जाता येणार नाही. कोण काय करतो, त्याचं भाषण, त्याचं वक्तव्य हे किती बुद्धिप्रचूर आहे, किती भावनायुक्त आहे. बुद्धी आणि भावनेचा खेळ करून जनतेची दिशाभूल म्हणजे राजकारण करणे, हा जो सध्याचा पायंडा रूढ होत आहे देशामध्ये, त्याचाही विचार या संविधानिक पारायणाच्या माध्यमातून आपल्याला करावा लागणार आहे, अगदी अपरिहार्यपणे. कारण परिस्थिती ही अशी आहे. वेळ प्रसंगी जे राजकारण कशाचंही भांडवल करून काहीही मुद्दे उपस्थित करण्यामध्ये वाकबगार आहे, त्या राजकारणाच्या मनात नेमकं खरंच संविधानिक मूल्यांचं बिरुद आहे का हो? संविधानिक मूल्यांचं खरंच जतन होत आहे का? असं जर जतन होत राहिलं असतं तर मग 12 आमदारांच्या निलंबनापासूनचे प्रकार, त्याच्या विरुद्ध 12 खासदारांची यादी राज्यपालांकडे पडलेली अनेक दिवस प्रलंबित, त्याचाही विचार आपण या ठिकाणी करूया. संविधानिक दृष्ट्या हे किती योग्य आहे. आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या, संविधानामध्ये एक इथिकल आणि मॉरल स्टँडर्ड अदृश्य रीतीने काम करताय. त्या नैतिक पातळीचा तुम्ही किती विचार करताय? संविधानावर दिलेले जे काही अधिकार असतील त्याप्रमाणे केंद्र आमच्यावर कुरघोडी करतं, असं जेव्हा राज्य शासन म्हणतं, त्याच राज्य शासनाने अंतर्मुख होऊन याही प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की अनेक याचिका आणि अनेक कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये, पोलीसच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा तुमचे दस्तूर खुद्द गृहमंत्री इन्व्हॉल्ड होतात, ते कसे काय गायब होऊ शकतात? तो तुम्ही नेमलेला पोलीस आयुक्त फरारी म्हणून घोषित करेपर्यंत न्यायालयामध्ये चर्चा त्याची चालू होते. तेव्हा त्यावेळी तुमचे राज्याचे अधिकार कुठे जातात? म्हणजे आपलं जे आहे ते झाकून ठेवण्याची एक जी राजकीय परंपरा आहे, त्या परंपरेला छेद देऊन जर जनतेने नेमकेपणाने काय चाललेलं आहे याचा आढावा घ्यायचा असेल, तर तुम्हाला या संविधानाच्या पारायणामध्ये जे चाललेलं आहे ते बघण्याशिवाय पर्याय नाही. मी हे वक्तव्य कुठलाही स्वतःचा बडेजाव किंवा मोठेपणा म्हणून सांगत नाही, परंतु आज हा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला नाही तर उद्या कदाचित तुमच्या घरातल्या मुलाबाळांनी हे प्रश्न विचारले तर तेव्हाही तुम्ही निरुत्तरच व्हाल, तुम्हाला उत्तर राहणार नाही. आणि अशी उत्तर या काळाला जर द्यायची असेल तर आजच तुम्ही निटोपाट या घटनांचा विवेकशीत पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने सखोल विश्लेषण करून विचार केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना केवळ विध्वंसक नव्हे तर आपल्याला नवनिर्मिती सुद्धा करता आली पाहिजे. जसं शिक्षणाचा एक भाग आहे की जेव्हा आपण शिकतो कोणतीही गोष्ट, तेव्हा शिक्षणामधून सर्वप्रथम ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर नकळत आपली विश्लेषक बुद्धी चाळावते, आपल्याला विश्लेषण करायची बुद्धी होते. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, तुकारामाच्या गाथा वाचल्यानंतर किंवा कुठलंही अभ्यासक्रमाचं एखादं छोटंसं पुस्तक किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरची कादंबरी किंवा एखादा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या मनाला प्रश्न पडतो की अरे याच्यामध्ये हे असं का लिहिलं आहे, हे कशासाठी लिहिलेलं आहे? ही तुमची विश्लेषक बुद्धी चेतलेली आहे.
तुमच्यामध्ये विश्लेषण करण्याची क्षमता आहे ती बाहेर येते. हे केव्हा होते? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. म्हणून आधी समजून घेणे, त्याचं विश्लेषण करणे आणि विश्लेषण केल्यानंतर पुढे काय करायचं असा जर प्रश्न पडला, तर एखाद्या लहान मुलाला जर आपण एखादा कागदाचा तुकडा दिला, त्याला म्हटलं याचं विश्लेषण कर, त्याला ते कळत नाही. तो विश्लेषण करून त्याचे 5-6 तुकडे करून टाकतो एका मोठ्या कागदाचे. आता हे जे 5-6 तुकडे केलेले आहे, आपण विश्लेषण केलेलं आहे, ते तुकडे जोडून आपल्याला त्याच्यातून बोट, पतंग काहीतरी दुसरं निर्माण करता येतं का? नवनिर्माण, विश्लेषण करायचं असतं नवनिर्मितीसाठी आणि तेही सकारात्मक मार्गाने, विध्वंसक मार्गाने नव्हे. अनेक प्रकार आंदोलनं आणि याच्यातून सुटत नाहीत. ते न्यायिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था या माध्यमातून त्या प्रॉब्लेमकडे जर आपण बघू तर आपल्यामध्ये नवनिर्मितीची क्षमता सुद्धा आहे, हेही तुमच्या लक्षात येईल आणि खऱ्या अर्थाने नवनिर्मितीची क्षमता तुमच्या प्रत्येकाच्या हृदयातली उद्दीपित करण्याचा, जागृत करण्याचा हा प्रयत्न संविधानाच्या पारायणातून होतो आहे. याचा आपण नेटोपाठ विचार केला पाहिजे. भाग 6च्या गाभ्यामध्ये शिरण्याआधी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो, की राज्यावर जे केंद्राचं नियंत्रण आहे, ते वैधानिक, संविधानिक या 2 बाबतीत मर्यादित आहे. परंतु कार्यकारी आणि न्यायिक बाबतीमध्ये ते जास्त आहे. विधिमंडळीय कारवाई, लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट या इंटॅक्ट आहे. शक्यतोवर इंटॅक्ट आहे. फक्त एवढाच चेरस्ता आहे, की विधिमंडळामध्ये पारित झालेले कायदे हे संसदेने पारित केलेल्या कायद्याच्या विरुद्ध नसावे. आणि जर ते विरुद्धाभासी दिसत असतील, तर त्यावर राज्याकडे स्वतःच कारण मीमांसक स्पष्टीकरण असलं पाहिजे. आणि ते कारण मीमांसक स्पष्टीकरण आहे की नाही त्याचा निवाडा न्यायपालिका करेल. मराठ्यांच्या रिझर्वेशनच्या वेळी जे काही केंद्राने कायदे केले आणि राज्यांनी विधिमंडळामध्ये कायदे करून उच्च न्यायालयामध्ये ते रिझर्वेशन टिकलेलं आहे म्हणून लाडू खाऊन आनंदोत्सव साजरा केला, ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर कसं गडगडलं, की कारण मीमांसक स्पष्टीकरण तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं नाही. हे माझं नाही तर दस्तूर खुद्द सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे, लेखी म्हणणं आहे, त्यांच्या निर्णयामध्ये मांडलेलं आहे. तर जेव्हा राज्याचे विधिमंडळीय अधिकार अबाधित ठेवलेले आहे, तेव्हा ते विधिमंडळीय अधिकार हे संसदेच्या लेजिस्लेटिव्ह पॉवरच्या विरुद्ध नसावे. आणि ते विरुद्ध तर नसतातच, पण विरोधाभासी असू शकतात. आणि हा विरोधाभास नाहीसा करण्यासाठी राज्याकडे कारण मीमांसक स्पष्टीकरण उपलब्ध असलं पाहिजे. ते जेव्हा राज्याकडे नसतं, तेव्हा राज्य आपल्या कार्यपद्धतीमध्ये चुकतं. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. विधिमंडळीय अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स जर आपण अशा प्रकारे बाजूला ठेवले, तर कार्यकारी आणि न्यायिक संबंधांमध्ये मात्र संघराज्याला एक वर्चस्व दिलेला आहे. ऊपर भाषण करने में कुछ नहीं जाता असं म्हटलं तर वरवरच्या याच्यामध्ये बोलताना हे ठीक आहे, की केंद्राला फक्त 2च बाबतीमध्ये म्हणजे करन्सी आणि राष्ट्रीय सुरक्षा याच्या बाबतीत अधिकार आहे, बाकीच्या बाबतीत अधिकार नाही आहे, किंवा मग आंतरराष्ट्रीय असेल तर हे 2-3 बाबतीत अधिकार आहे, बाकीच्याच अधिकार नाही. इतकं सोपं नाहीये ते. आपण घटनेचा अभ्यास केलेला नाहीये. घटनेचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल, की फक्त विधिमंडळीय ज्या अधिकार आणि पॉवर्स आहेत राज्याच्या, त्याच्यावर केंद्राला अधिपत्य दिलेलं नाही, परंतु कार्यकारी आणि न्यायिक बाबतीमध्ये हे केंद्रीय न्यायव्यवस्थेचं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं अधिपत्य आहे. एवढं आपण लक्षात घ्या या ठिकाणी. आता हे कसं आहे त्याचा उहापोह करण्यासाठी आपण हे 115 अनुच्छेद अभ्यासणार आहोत, बघणार आहोत.